चंद्रपूरचा गटनेता कधी होईल आणि गटाची नोंदणी कधी होईल काय सांगणार? माननीय नितीन गडकरीजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या कोर समितीची बैठक होईल, आज उद्याच होईल आणि ही बैठक झाल्यावर गटनेता कोण असावा याचा निर्णय होईल. चंद्रपुरातील ठाकरे गटाचे वंचितचे नगरसेवक काल मुख्यमंत्र्यांना भेटी आलेली आहे. ठाकरे गटाला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. खरं तर चंद्रपूरमध्ये एक पेच आहे की महानगरपालिकेचा महापौराचं बहुमत कुणाकडेच नाही आणि भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळं सर्वांचंच म्हणणं आहे, तिथल्या जनतेचं म्हणणं आहे की चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा. केंद्र सरकार, राज्य सरकारकडनं चंद्रपूरच्या विकासाला जो सपोर्ट मिळणार आहे तो भारतीय जनता पार्टीचाच महापौर करू शकतो, असा एक सूर आहे. आम्ही त्यावर काम करतो आहे. जर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू की चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा. नाहीतर आम्हाला जे मॅन्डेट मिळालं आहे त्या मॅन्डेटवर काम करू. पण आज तर मात्र भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यावर आम्ही काम करतो आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये काय चित्र आहे सध्या? अनेक ठिकाणी शिंदे शिवसेना आणि तुमच्यात संघर्ष सुरू आहे किंवा एक स्पर्धा सुरू आहे. संघर्ष नाही, स्पर्धा नाही, चर्चा सुरू आहे. चर्चेला संघर्ष किंवा स्पर्धा म्हणत नाही. आणि त्यामुळं एकनाथजी, आमचे देवेंद्रजी बसून, अजितदादाही काही ठिकाणी बसून योग्य पद्धतीनं महाराष्ट्राच्या 25 महानगरपालिकेमध्ये महायुतीचे महापौर येतील असा आम्ही विचार करतो आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, गणतंत्र दिवस के मौके पर की लाडक्या बहिणींना 2100 रुपये जो शब्द दिला तो आम्ही पाळणार आहोत. आम्ही संकल्पनामा दिलाय, जाहीरनामा दिलाय. महायुतीच्या पक्षाने, घटक पक्षाने जाहीरनामा दिलाय. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकीपूर्वी तो जाहीरनामा पूर्ण करायचा असतो. कुठलाही दिलेला शब्द, कुठलाही दिलेला संकल्पनामा हा पुढच्या निवडणुकीच्या आधी पूर्ण करावा लागतो. त्यामुळे योग्य वेळी आमचं सरकार आपला जाहीरनामा जो आहे पक्षाचा तो पूर्ण करेल आणि देवेंद्रजी, एकनाथजी बसून, अजितदादा बसून याविषयी निर्णय करतील. मुडवा जमीन प्रकरणी जो खरगे समिती नेमली त्याचं पुढे काय झालं असं ट्विट अंजली दमानी यांनी केलं. एक 15 दिवसाची मुदतवाढ दिली होती. या निवडणुकीमध्ये आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण व्यस्त होतं. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि त्यामुळे काही काळ पुढे ढकललेला आहे, पण लवकरच त्याचा अंतिम होईल. गणेश नाईकांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावर ज्योती वाघमारे यांनी वक्तव्य केलं आहे. तो वाद कुठेतरी ठाण्यातला जो आहे तो वाढता चाललेला आहे. अवकाशीत राहावं अशा पद्धतीचा शब्द गणेश नाईकांचं वक्तव्य हे पक्षाचं वक्तव्य आहे की त्यांचं वैयक्तिक आहे? नाही, गणेश नाईकजी यांनी ते का असे बोलले याबद्दल मला माहिती नाही. पण पक्षामध्ये मात्र हे ठरलं आहे, महायुतीमध्ये हे ठरलं आहे की मनभेद होऊ द्यायचे नाही. कुठल्याही नेत्यांनी, त्यांच्या किंवा आमच्या नेत्यांनी कुठेही मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसारच आपल्याला महायुती चालवायची आहे. नाशिकमध्ये जानना चाहेंगे गणतंत्र दिवस के मौके पर राष्ट्रपति भवन में एट होम समारोह रखा गया था, जहां द्रौपदी मुर्मू ने नॉर्थ ईस्ट का पट्टा पहनने को राहुल गांधी को दिया था, लेकिन उन्होंने वो पहना नहीं. क्या राष्ट्रपति का नाशिकला शेतकऱ्यांचं आंदोलन नाशिकवरून निघालं, तोडगा निघण्याची शक्यता आहे. आजच्या गावरान जमीन कसं आहेत त्यांना स्वतंत्र सातबारा देण्यात यावा ही त्यांची मागणी. केंद्र सरकारच्या वन खात्याच्या नियमानुसार कुठल्याही वन सदृश्य परिस्थितीतल्या जमिनीबद्दल निर्णय होतो. सातबारा मूळ मालकाचं नाव असेल किंवा सातबारा मालकाचं नाव चढवायचं असेल तर काही ठिकाणी केंद्र सरकारच्या परवानग्या लागतात, काही सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि केंद्र सरकारचा कायदा या दोन्ही गोष्टीचा विचार करून पुढचा निर्णय होईल. थँक्यू भाऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.